नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचे आपल्या अविरत प्रवाह या चॅनेलमध्ये स्वागत आहे. मंडळी, दत्तप्रभूंना औदुंबर वृक्षाप्रती मोठे प्रेम आहे. औदुंबर तळी त्यांचा निवास असल्याचे सर्वश्रुत आहे. अनेक पुण्यवृक्ष त्यजून काय प्रीती औदुंबरी असा प्रश्न विचारल्यावरून 19व्या अध्यायात श्री गुरूंनी औदुंबर वृक्षाची महती सांगितली आहे. श्री नृसिंह सरस्वतींनी औदुंबराचा संबंध श्री नरसिंहाशी असलेला स्पष्ट केला आहे. हिरण्यकश्यपूचा श्री नरसिंहांनी वध केल्यानंतर भगवंतांच्या हाताची अतिशय आग होत राहिली. त्यावेळी लक्ष्मी मातेने एक औदुंबराचे फळ आणले आणि तळी वेळी शीतलार्थ नखी रोवली औदुंबरात. विषाग्नी झाला शांत, उग्र नरसिंह शांत झाला. अशा औदुंबरास दत्तपंथीयात कल्पवृक्षाचे स्थान प्राप्त झाले. या वृक्षाचे महात्म्य वर्णन करताना श्री गुरुचरित्रकारांनी म्हटले आहे, तया समयी औदुंबरासी देती वर ऋषिकेशी सदा फळित तू होशी कल्पवृक्ष तुझे नाम. भगवान श्री दत्तात्रयांच्या गुरुचरित्रात औदुंबराचे महत्त्व विशेष प्रकाराने सांगितले आहे. गुरुचरित्रात वर्णन केलेल्या कथानकाप्रमाणे असे सांगितले आहे की हिरण्यकश्यपू हा एक थोर भक्त होता. त्याचा मुलगा हा विष्णूचा महान भक्त होता. आपला मुलगा प्रल्हाद हा एक थोर विष्णुभक्त आहे हे हिरण्यकश्यपूला सहन होत नव्हते. त्याचा द्वेष एवढा वाढत गेला की रागाच्या भरात त्याने प्रल्हादचा छळ करायला सुरुवात केली आणि सरतेशेवटी प्रल्हादला मारून टाकण्याचे प्रयत्न सुरू केले. आपल्या भक्ताचे संरक्षण करण्यासाठी विष्णूंनी नरसिंहाचे रूप धारण केले आणि हिरण्यकश्यपूला मिळालेल्या वराचा भंग न होऊ देता आपल्या पंजाच्या नखांनी त्याचे पोट फाडून जीव घेतला. या गोष्टींमुळे नरसिंहांच्या नखांची अतीव आग होऊ लागली. नरसिंहांचे हे दुःख दूर करण्यासाठी आणि हाताच्या नखांची आग शांत करण्यासाठी महालक्ष्मी देवीने औदुंबराची फळे आणली व नरसिंहांची नखे या औदुंबराच्या फळात खुपसून ठेवण्यास सांगितली. त्यामुळे अतिउग्र व क्रोधायमान झालेले नरसिंहदेव शांत झाले. त्यानंतर नरसिंहदेवांनी महालक्ष्मी व औदुंबरास वर दिला व म्हणाले की तू सदैव फुलत राहशील आणि कल्पवृक्ष म्हणून प्रत्येक ठिकाणी राहशील. जे जे लोक भक्तिभावाने औदुंबराची पूजा करतील त्यांना त्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्याचा अनुभव येईल. त्यांच्या पापांचं क्षालन होईल. पूर्ण भक्तिभावनेने औदुंबराची आराधना केली तर ज्यांना पुत्रप्राप्तीची अपेक्षा आहे त्यांची देखील कामना पूर्ण होईल. असा या औदुंबराचा महिमा आहे. ज्यांना भूसंपत्ती आदींची अपेक्षा आहे ती देखील पूर्ण होऊ शकते. असा हा कल्पवृक्ष आहे. औदुंबराच्या छायेत बसून जपानुष्ठान केले तर आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होऊन जपाचे अनंत पटीने फळ मिळते. औदुंबराखाली म्हणजेच औदुंबराच्या छायेत पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान करावे म्हणजे भागीरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळते. या कलियुगामध्ये हा कल्पवृक्ष समजून औदुंबराची सेवा केली तर ज्या ज्या कामनेने आपण सेवा करू ती ती कामना पूर्ण होईल. धनधान्य, भूसंपत्ती, आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर या औदुंबराची सेवा केल्याने प्राप्त होते. सोम सूर्यग्रहणाला अथवा संक्रांतीच्या महिन्यात भक्तियुक्त अंतकरणाने स्नान केले असता अश्वमेधाचे अनंत पुण्य मिळते. सोमवारी, अमावास्येला, व्यतिपातादी पर्वणीला असे स्नान केले असता सूरनदीतीरी ब्राह्मणाला सोन्याने मडवलेल्या 1000 कपिला गायी दान दिले असता जे जे पुण्य मिळते ते पुण्य मिळेल असा या औदुंबराचा महिमा आहे. अशाच भक्तिभावाने औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जेवू घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ मिळते. औदुंबर वृक्षातळी निर्मळ मनाने जप करिता अनंत गुणांनी त्याची फळे मिळतात. तसेच औदुंबर वृक्षातळी निर्मळ मनाने हवन केले तर त्याचे देखील अनंत गुणांनी फळे मिळतात. त्याचप्रमाणे एकचित्ताने एकादशनी रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते. मंद गतीने प्रदक्षिणा केल्या तर खूप मोठे पुण्य पदरी पडते असा याचा महिमा आहे. 1,00,000 प्रदक्षिणा केल्या तर कुष्ठरोगासारखे भयंकर रोग देखील जातात. औदुंबराखाली स्वतः दत्तात्रेय श्री गुरुमूर्तींनी देखील नृसिंह मंत्राची उपासना केली होती. सर्व दिशेकडून संरक्षण देणाऱ्या नृसिंहांची उपासना औदुंबराखाली करतात. त्यांचा वास सदैव औदुंबरी असतो. औदुंबराचे फूल दिसणे अत्यंत दुर्मिळ मानले जाते. असे म्हणतात
की ज्या भाग्यवान व्यक्तीला हे फूल दिसते त्याला साक्षात दत्तगुरूंची कृपा लाभते. अनेक दत्त मंदिरांच्या परिसरात औदुंबराचे झाड आढळते, जे दत्तगुरूंच्या अस्तित्वाचे प्रतीक मानले जाते. वरीलप्रमाणे औदुंबर वृक्षाचे महात्म्य वर्णन केले आहे. हे पुराणातले आहे, म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करणे चुकीचे ठरेल. या पुरातन काळातील औदुंबर वृक्षाच्या महात्म्याचे वर्णन हा केवळ इतिहास नसून आजही येथे यथासांग कर्म केले तर त्याची अनुभूती आपण घेऊ शकता. मंडळी, औदुंबर वृक्षाचा हा संपूर्ण महिमा आपण ऐकला आणि एक गोष्ट स्पष्ट दिसते. हा वृक्ष फक्त पुराणातील कथा नाही, तर आजही दत्तगुरूंच्या कृपेचा जिवंत अनुभव देणारा कल्पवृक्ष आहे. औदुंबराखाली बसून केलेला जप, केलेली प्रार्थना किंवा श्रद्धेने केलेली प्रदक्षिणा मनाला शांतता आणि जीवनात सकारात्मकता देते, हे अनेक भक्तांनी अनुभवलं आहे. म्हणून या महात्म्याला फक्त माहिती म्हणून न ठेवता एकदा औदुंबराच्या झाडाखाली शांत बसून पहा, मनापासून नमस्कार करा आणि दत्तगुरूंची कृपा आपल्याला कशी जाणवते हे तुम्हालाच समजेल. या सुंदर भावनेने हा व्हिडिओ इथेच संपवते. आपल्या सर्वांवर दत्तगुरूंची कृपा सदैव राहो. तर मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या अविरत प्रवाह या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.